ज्यांचा मुलांक 3 आहे, तर मुलांक 3 येण्याचा क्रायटेरिया काय आहे हे आधी आपण समजून घेऊयात. कुठल्याही महिन्याची 3 तारीख, 12 तारीख, 21 तारीख आणि 30 तारीख यांना जर आपला जन्म झाला असेल तर आपला मुलांक 3 ठरतो. 3 या अंकाचं जे अधिपत्य आहे तो करणारा आहे गुरु. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की गुरुची जी व्यापकता आहे ती सगळ्या नवग्रहांमध्ये सगळ्यात मोठा जो आकार आहे तो गुरु या ग्रहाचा आहे. गुरुचा अर्थ आपल्याला माहिती आहे. जो आपल्याला ज्ञान देतो तो गुरु, आयुष्यभर मार्गदर्शन करणारा गुरु. तर या 3, 12, 21 आणि 30 या तारखांना जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतं की हे जिथेही राहतात तिथे त्यांचं एक वलय निर्माण झालेलं दिसतं आपल्याला. आणि विशेषतः या 3ही अंकांमध्ये जर एखाद्याची जन्मतारीख 12 तारीख असेल तर या व्यक्तींचं जे प्रभावलय आहे ते खूप मोठं असलेलं दिसतं. या लोकांची व्यापकता जी आहे ती खूप जास्त दिसते आपल्याला. ज्या लोकांची जन्मतारीख 12 आहे त्यांचं विशेष सामाजिक आणि राजकीय कार्यांमध्ये आपल्याला अस्तित्व जे आहे ते एकदम खूप दृढ असं दिसतं. त्यामुळे जर जन्मतारीख 12 असेल तर त्यांनी प्रायोरिटीवरती सरकारी नोकरी किंवा राजकारण या 2 गोष्टींपैकी एक निवडावी, ज्याच्यामध्ये त्यांचा या गुरु ग्रहाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळेल. अत्यंत बुद्धिमान असलेले लोक आपल्याला याच्यात दिसतात. एक वर्चस्व त्यांचं असतं आणि जिथे जाईल तिथं ते एक प्रौढी मिरवतात किंवा ते गुरुस्थानी पोहोचतात आपोआप. समोरच्याने माझ्या नियमांमध्ये राहूनच कार्य केलं पाहिजे याच्याकडे यांचं फार विशेष लक्ष दिसतं. आणि त्यामुळे एक हुकमी एक्का ज्याला म्हणतो आपण तसं हुकमी एक्का असणं हे सुद्धा एक कौशल्य या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आध्यात्मिक असतात हे लोक, पण आपण ज्याला म्हणतो की काही गोष्टींचे पुरावे यांना लागतात. विज्ञानाचे पुरावे मागून मग अध्यात्माला मानणारी जी मंडळी आहेत ती मुलांक 3 मध्ये विशेषतः येतात. या लोकांचं शक्यतो खाण्यापिण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर थोडासा तो तारतम्य आपल्याला बिघडलेला दिसतो किंवा ज्याला आपण नियमावली म्हणतो खाण्यापिण्याची, तर तिथे थोडीशी गडबड होते आणि त्याच्यामुळे एकतर वजन वाढत जाणं किंवा आपण ज्याला म्हणतो मांस आणि चरबीचे जे आजार आहेत ते बऱ्याच अंश आपल्याला इथे दिसतात. थायरॉईडची रिलेटेड आजार पण येऊ शकतं. ओव्हर वेट होणं, वजन वाढणं, वजन वाढल्यामुळे जे जे आजार आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर हा थोडासा ड्रॉबॅक आपल्याला या लोकांचा दिसतो. विशेषतः चंदनाचा तिलक जर यांनी केला कायम तर यांचं व्यक्तिमत्व अजून खुलून उठू शकतं. चंदनाचं अत्तर जर यांनी रेग्युलर वापरलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूप फायदा होईल. दत्त महाराजांची आराधना किंवा गुरुतत्वाच्या ज्याही देवता आहेत त्यांना शरण जाणं, त्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन अन्नदान करणं किंवा विशेषतः पिवळी मिठाई तिथे वाटणं, या पद्धतीच्या काही गोष्टी जर 3 मुलांकवाल्यांनी केल्या तर त्यांना त्याच्यात यश येताना दिसतं. जसे तुम्ही कुणाचे तरी गुरु आहात तसं तुम्हालाही कुठल्या तरी गुरुचा आश्रय महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुरु मानणं याच्यात कमीपणा बाळगू नका. कारण तुमच्या स्वभावामध्ये समोरच्याला दीक्षा देणं दिसतं पण कुणाची दीक्षा घेताना तुम्ही दिसत नाही. त्यामुळे आध्यात्मिक बळ वापरताना आपल्याला कुठल्या तरी गुरुचा आश्रयाची गरज आहे हेही लक्षात ठेवा. स्वभावाचे ड्रॉबॅक्स म्हणाल तर माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि माझ्या अंडर सगळ्यांनी राहिलं पाहिजे ही एक हुकुमशाही वृत्ती कदाचित कालांतराने तुमच्यात येऊ शकते आणि जी घातकही ठरू शकते.